विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8th स्टँडर्ड मधील चॅप्टर नंबर 15 एरिया पार्ट. मागील लेक्चर मध्ये आपण मागील पिरियड मध्ये आपण एरिया पॅरलोग्रामचा पाहिला, त्याचा फॉर्म्युला पाहिला. त्या फॉर्म्युलावर आधारित काय करायचं आपण काही एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट आपण काय केलं या ठिकाणी सॉल्व्ह केलेला आहे. आता आपला पुढचा फिगर पाहिजे. पुढची फिगर कोणती दिली आपल्याला बघायला लागते. द्या पुढचा जो क्वाड्रिलॅटरल दिला आपला तो रोम्बस दिलेला आहे. मग त्या रोम्बसचा आपला एरिया काढायचा आहे. मग रोम्बस म्हणजे कोण आहे, की रोम्बस कशाला म्हणायचे, तर रोम्बस म्हणजे एक पॅरलोग्राम आहे. फक्त त्या पॅरलोग्राम मध्ये त्याच्या चारही साइड कशा आहेत, इक्वल आहेत. whose a quadrilateral whose all sides are equal or congruent. These quadrilateral are called rhombus. मग त्या क्वाड्रिलॅटरलला काय म्हणायचंय, रोम्बस असं. हे सगळ्या चारी बाजू काय असल्या की या ठिकाणी कॉन्ग्रुएंट असल्या की तो झाला रोम्बस. मग त्याचे हे दोन काय आहेत, डायगोनल आहेत बघा. दोन काय डायगोनल आहेत. बरोबर. मग आता एरिया ऑफ रोम्बस म्हणलं आपण या ठिकाणी एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू काय फॉर्म्युला दिला, 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल. प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ काय डायगोनल. डायगोनल म्हणजे काय, कर्ण त्याला म्हणूया. हा असतो डायगोनल. लक्ष द्या, जो सेगमेंट आहे की असा सेगमेंट की तो काय करतो, त्या क्वाड्रिलॅटरलचे जे अपोजिट व्हर्टेक्स आहेत त्या अपोजिट व्हर्टेक्स काय करतो, या ठिकाणी जॉईन करतो. या अपोजिट व्हर्टेक्स त्या अपोजिट व्हर्टेक्स जॉईन करणारा या ठिकाणी सेगमेंट म्हणजेच काय म्हणतो आपण, त्या क्वाड्रिलॅटरलचा डायगोनल असं म्हणतो. म्हणजे एका क्वाड्रिलॅटरलला किती डायगोनल, 2 डायगोनल. मग हा एक डायगोनल झाला आणि हा एक काय दुसरा डायगोनल झाला. आणि मग रोम्बसचा जर आपल्याला या ठिकाणी एरिया काढायचा असेल तर रोम्बसचा एरिया म्हणजे प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ काय डायगोनल. मग आता 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ काय डायगोनल. या पद्धतीमध्ये आपण काय घेतलं त्याला. आणि किती डायगोनल, 2 डायगोनल. म्हणून 1/2 इंटू d1 इंटू d2 असं म्हणलं तरी चालतं. d1 इंटू d2. डी म्हणजेच काय, हा डायगोनल इथं म्हणलं d1 इंटू d2. जसं आपण एल आणि बी आपण म्हणलं की लेंथ आणि ब्रेड्थ असं म्हणतो, तसं इथं आपल्याला d1 इंटू d2 सुद्धा आपल्याला काय करता येतं, या ठिकाणी घेता येतं. मग इथं काय करतो, शॉर्ट मध्ये आपण या ठिकाणी एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल. प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल या पद्धतीमध्ये काय आपला या ठिकाणी फॉर्म्युला. आता या युजिंग अ फॉर्म्युला वी कॅल्क्युलेट द एरिया ऑफ रोम्बस. मग त्या रोम्बसचा काय करायचं, या ठिकाणी आपल्याला एरिया काढायचा आहे. आणि मग या फॉर्म्युल्यावर आधारित आपल्याला काय केलं या ठिकाणी पहा की आपलं प्रॅक्टिस सेट काय 15.2. मग प्रॅक्टिस सेट 15.2 कॅल्क्युलेट. प्रॅक्टिस सेट 15.2. प्रॅक्टिस सेट 15.2 आपण पाहून घेऊ. मग लक्षात घ्या काय म्हणलं या ठिकाणी, द लेंथ ऑफ एक नंबरचं द लेंथ ऑफ डायगोनल्स ऑफ रोम्बस आर 15 सेंटीमीटर अँड 24 सेंटीमीटर. म्हणजे बघा एक फर्स्ट एक्झाम्पल आहे ठिकाणी. फर्स्ट एक्झाम्पल मध्ये काय दिलं बघा, लक्षात द्या. रोम्बस ऑफ डायगोनल, त्या डायगोनलचे काय केलं या ठिकाणी, लेंथ दिली. बरोबर. डायगोनल ऑफ रोम्बस म्हणजे त्या ठिकाणी त्याची काय केली, आपल्याला लेंथ दिली. काय लेंथ दिली बघा, लक्षात द्या. एक म्हणून आपण d1 लक्षात घ्या. d1 इज इक्वल टू काय 15 सेंटीमीटर म्हणून म्हणजे पहिला डायगोनल. आणि दुसरा डायगोनल d2 इज इक्वल टू काय या ठिकाणी 24 सेंटीमीटर. d2 इज इक्वल टू 24 सेंटीमीटर. मग आता काय या ठिकाणी एरिया ऑफ रोम्बस, एरिया ऑफ रोम्बस is equal to 1/2 into product of length of diagonal. Product of length of काय diagonal is equal to 1/2 into म्हणजेच काय d1 into d2 म्हणून त्याला
बरं प्रॉडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल म्हणजे डायगोनल कोणता एक d1 आणि दुसरा कोणता आपला d2 हा डायगोनल आहे. मग d1 काय दिलाय तुम्हाला बघा की 1/2 इंटू d1 दिलाय 15 आणि d2 दिलाय किती 24. बरोबर आहे. म्हणजे आता 2 ने काय करते या ठिकाणी डिवाइड करते. कशाला 24 ला डिवाइड करू. 2 1 जा 2 2 1 जा 2 2 2 जा 4 म्हणजे 12 झालं. बरोबर आहे. आणि मग नंतर 15 into 12 मग 15 into 12 बनल्यानंतर 12 पंचे किती झाले 60 40 6 12 1 12 12 6 किती झाले 18. म्हणजे या ठिकाणी एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू काय झालं 180 स्क्वेअर सेंटीमीटर. बरोबर आहे. 180 स्क्वेअर सेंटीमीटर म्हणजे आपल्याला या ठिकाणी त्या एरिया जर रोम्बसचा काढायचा असेल तर डायगोनल आणि जर डायगोनलच्या लेंथ जर आपल्याला माहित असतील फॉर्म्युला जर आपल्याला माहित असेल तर आपल्याला काय करता तो एरिया ऑफ रोम्बस करता येतो. त्यानंतर सेकंड नंबर आपण बघा. सेकंड नंबर मध्ये काय दिलं length of diagonal of rhombus are 16.5 and 14. इथं सुद्धा डायगोनलची काय केली आपल्याला लेंथ दिली. दोन्ही लेंथ दिल्या. फक्त त्या लेंथ काय केलं आपलं पॉइंट मध्ये दिलं. बरोबर डेसिमल पॉइंट मध्ये दिलं. मग काय अर्थ नाही आपल्या याच्यामध्ये काय नाही d1 इज इक्वल टू म्हणायचं काय d1 इज इक्वल टू 16.5 सेंटीमीटर 16.5 सेंटीमीटर आणि d2 इज इक्वल टू काय आहे 14.2 सेंटीमीटर 14.2 सेंटीमीटर. आपला फॉर्म्युला एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू काय 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल. बरोबर नाही लेंथ ऑफ काय डायगोनल म्हणजे किती झालं बघा लक्षात द्या 1/2 इंटू 1/2 इंटू d1 इंटू काय घेतलं आपण d2 घेतलं. बरोबर आहे. मग d1 किती आहे d1 आपण घेतलं 16.5 आणि d2 घेतलं 14.2 म्हणजे 2 ने काय केलं ना डिवाइड करू. कशाला 14.2 ला इवन नंबर येतो. मग आता 14.2 ला डिवाइड केल्यानंतर बेस 14 आणि बे म्हणजे 7.1 म्हणजे आता काय करायला 16.5 इंटू 7.1 यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. मग 16.5 इंटू 7.1 यांचं मल्टिप्लिकेशन बघा. एक मी मल्टिप्लाय केल्यानंतर तो जिथं आपल्याला गुणाकार माहिती नंतर 7 35 4 3 7 42 45 4 7 4 किती झाले 11. बरोबर आहे. मग 5 ला 5 6 प्लस 5 किती झाले 11 कॅरी 1 आता 7 1 1 मग आता 1 आणि 2 दोन अंकानंतर दर्शवून द्यायचं 117.15 कोणी करायचं एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू काय होईल 117.15 स्क्वेअर सेंटीमीटर. या अडचणी बघा याच्यामध्ये या पद्धतीमध्ये काय करते ना आपल्याला हे त्याचा एरिया काढता येतो. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला डायगोनल माहित असते बरोबर दोन्ही डायगोनलची लेंथ आपल्याला ज्यावेळेस माहित असते त्यावेळेस काय करता येतं तुम्हाला या पद्धतीमध्ये त्याचा आपल्याला या ठिकाणी एरिया काढता येतो. बरोबर. आता पाहू थर्ड नंबरचं एक्झाम्पल. थर्ड नंबर मध्ये काय दिले ते पहा. थर्ड नंबर मध्ये पहा या ठिकाणी थर्ड नंबर मध्ये आपल्याला पेरिमीटर ऑफ रोम्बस विचारला दिलाय. सॉरी पेरिमीटर ऑफ रोम्बस इज 14 सेंटीमीटर 100 सेंटीमीटर दे. पेरिमीटर ऑफ काय या ठिकाणी रोम्बस काय दिलं आपल्याला 100 सेंटीमीटर. लेंथ ऑफ डायगोनल इज 48 सेंटीमीटर. व्हॉट इज द एरिया ऑफ द क्वाड्रिलॅटरल. बरोबर म्हणजे रोम्बस हा काय क्वाड्रिलॅटरल आहे. थोडं वेगळ्या पद्धतीमधलं एक्झाम्पल दिले बघा लक्षात द्या. रोम्बस आहे त्या रोम्बसचा काय केलं या ठिकाणी पेरिमीटर दिलं. मग आपण काय करू या ठिकाणी थर्ड नंबर पहा पेरिमीटर ऑफ रोम्बस इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. बरोबर किती आहे 100 सेंटीमीटर आणि डायगोनल लेंथ ऑफ डायगोनल इज इक्वल टू म्हणजे d1 इज इक्वल टू त्याला काय म्हणू आपण या ठिकाणी 48 सेंटीमीटर दिले. d1 इज इक्वल टू 48 सेंटीमीटर.
बघा आता काय केलं या ठिकाणी, हा रोम्बस एक घेतला आपण, बरोबर, हा रोम्बस आहे, त्याचे हे डायगोनल आहेत, हे दोन्ही. आता एक डायगोनल आपल्याला माहिती झालं, दुसरा डायगोनल माहिती का आपल्याला नाही माहिती. मग आता दुसरा डायगोनल आपल्याला काढावा लागेल. लक्ष द्या, आता इथं दुसरा डायगोनल काढायचा आहे म्हणल्यानंतर कशा पद्धतीमध्ये काढायचा आहे, काही आपल्याला काय करायचं या ठिकाणी, प्रॉपर्टी युजिंग काय करायचं या ठिकाणी, प्रॉपर्टी आपल्याला प्रॉपर्टीचा यूज करून काय करायचं आपल्याला या ठिकाणी, हा डायगोनल काढायचा आहे. आणि डायगोनल माहिती झाला म्हणजे आपल्याला काय करता येतं, त्याचा एरिया तुम्हाला काढता येईल. मग आता एरिया कसा काढायचा तो पाहून घ्या. आता एरिया काढत असताना त्या ठिकाणी तर ते आपल्याला डायगोनल माहित असणं गरजेचं आहे, आणि डायगोनल माहित असतील तर त्याचा आपल्याला काय करता येतो, बरोबर एरिया काढता येतो. रोम्बस दिला आपल्या ठिकाणी, हा रोम्बस आहे, त्याची साईड आहेत. मग आता पेरिमीटर ऑफ रोम्बस दिले, त्याच्यावरून बघा लक्ष द्या, पेरिमीटर ऑफ रोम्बस काय फॉर्म्युला आपल्याला माहिती, पेरिमीटर 4 इंटू साईड. पेरिमीटर ऑफ रोम्बस इज इक्वल टू 4 इंटू काय दिलं आपल्याला, साईड दिले. मग 4 इंटू साईड म्हणल्यानंतर पहा लक्ष द्या काय केलं या ठिकाणी, 4 इंटू साईड म्हणजे या ठिकाणी पेरिमीटर दिला 100 इज इक्वल टू 4 इंटू साईड. तर साईड आपल्याला साईड माहित नाही, मग याच्यावर काय करता येईल तुम्हाला, त्याची साईड काढता येते. इज इक्वल टू साईड म्हणजे साईड इज इक्वल टू काय दिलं, 25. बरे 4 1 4, 4 2 8, 4 5 20. बरं ना, 4 ने काय केला, भाग दिला म्हणजे 25 झाले. मग साईड किती झाली, 25 झाली. बरं, इक्वल साईड म्हणजे सगळ्या साईड काय झाल्या, 25 झाले. 25 सेंटीमीटर कोणाची, रोम्बसची. आता एक डायगोनल दिला तुम्हाला 48 सेंटीमीटर. मग हा काय केला आपण, 48 सेंटीमीटरचा घातला. बरे 48 सेंटीमीटर घातला म्हणजेच काय झाला, 24. बरे डायगोनल्स ऑफ, आता प्रॉपर्टी आपल्याला माहिती, डायगोनल्स ऑफ रोम्बस बायसेक्ट इच अदर. परपेंडिक्युलर बायसेक्ट इच अदर. परपेंडिक्युलर लगेच परपेंडिक्युलर सुद्धा घेऊन टाका, परपेंडिक्युलर बायसेक्ट इच अदर. बरे परपेंडिक्युलर बायसेक्ट इच अदर काय होईल मग आता, म्हणजेच काय करायचं या ठिकाणी बघा, आता ह्याला नाव देऊन टाकू आपण ABCD. बरे आणि त्यांचा जो या ठिकाणी इंटरसेक्टिंग पॉइंट आहे, तो इंटरसेक्टिंग पॉइंट आपण M घेतला. ABCD हा रोम्बस घेतला आणि त्या रोम्बसचे जे डायगोनल आहेत ते एकमेकांना कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात, M या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात. आणि हे इंटरसेक्ट करत असताना परपेंडिक्युलर असतात आणि एकमेकांना बायसेक्ट, म्हणून काय म्हणतो आपण, परपेंडिक्युलर बायसेक्ट इच अदर. म्हणजेच ह्या ठिकाणी त्यांच्यामध्ये होणारा जो अँगल आहे तो अँगल किती डिग्रीचा आहे, 90 डिग्रीचा आहे. किती डिग्रीचा आहे, 90 डिग्रीचा. म्हणून आपण इथं काय करू या ठिकाणी, BM इज इक्वल टू 1/2 इंटू काय BD इज इक्वल टू 1/2 इंटू 48 इज इक्वल टू 24 सेंटीमीटर. BM आणि MD इज इक्वल टू, BN आणि MD हे काय केलं, बायसेक्ट करतात म्हणजे सॉरी M हा पॉइंट बायसेक्ट करतो किंवा डायगोनल हे काय करतात, एकमेकांना बायसेक्ट करतात. म्हणजे BM आणि MD हे काय असले पाहिजे, हाफ ऑफ द BD असले पाहिजे. बरोबर, BM आणि MD हे जे सेगमेंट आहे ते सेगमेंट हाफ ऑफ द काय असले पाहिजे, BD या डायगोनल पेक्षा काय असले पाहिजे, ते अर्धे असले पाहिजे. म्हणून त्यांची लेंथ आपण काय घेतली, 24 सेंटीमीटर. ही प्रॉपर्टी आपली झाली 7th स्टँडर्ड मध्ये. अलग लक्षात, हे रोम्बस पॅरॅलेलोग्राम यांच्या प्रॉपर्टी आपल्या झाल्या. तर त्या प्रॉपर्टीचा उपयोग करूनच काय करतो आपण या ठिकाणी, तो डायगोनल्स आर बायसेक्ट इच अदर म्हणजे अर्धा बायसेक्ट करतात, अर्धा होतात. म्हणून 24 सेंटीमीटर BM आणि काय झालं, MD या पद्धतीने झालं. आता त्यानंतर काय करायचं बघा, लक्षात द्या, हा AMB हा ट्रायंगल घ्यायचा आहे. आता या AMB या ट्रायंगल मध्ये आपल्याला पायथागोरसचा थेरम यूज करावा लागतो. लक्षात घ्या, पायथागोरसचा थेरम वापरला आहे. म्हणून आता काय करायचं या ठिकाणी, AM इन अ ट्रायंगल AMB मेजरमेंट ऑफ अँगल M इज इक्वल टू किती, 90 डिग्री. कारण 90 डिग्री का घेतला, कारण की डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर टू इच अदर.
असतात एकमेकांना काय असतात ते परपेंडिक्युलर असतात म्हणून या ठिकाणी होणारा जो अँगल तो किती डिग्रीचा आहे 90 डिग्रीचा त्यांचा अँगल आहे आणि 90 डिग्रीचा अँगल झाल्यामुळे हा जो ट्रायंगल आहे तो ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल हा सुद्धा आणि हा सुद्धा चारही जे ट्रायंगल या ठिकाणी मिळतात 1 2 3 4 हे चारही ट्रायंगल काय होतात राईट अँगल ट्रायंगल होतात त्याच्यातला आपण एक घेतला आपण आणि AMB हा घेतला AMB मध्ये हा AB हे काय हायपोटेनस आहे BM ही एक साइड आहे आणि ती दुसरी साइड कोणती AM आहे म्हणजे जर आपल्याला हायपोटेनस आणि एक साइड माहित असेल तर तिसरी साइड आपल्याला पायथागोरसच्या थेरम नुसार काय करता येते काढता येते आपण हे 7th स्टँडर्ड मध्ये पाहिले म्हणून बाय पायथागोरस थेरम म्हणून आपण इथं बाय पायथागोरस थेरम बाय पायथागोरस थेरम काय या ठिकाणी बघा हायपोटेनस स्क्वेअर म्हणजे कोणाचा AB स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट साइड स्क्वेअर म्हणजे AM स्क्वेअर आणि सेकंड साइड स्क्वेअर म्हणजे कोणाचा BM स्क्वेअर आता AB स्क्वेअर आपल्याला माहिती आहे AB किती झालं AB आपल्याला 25 माहिती झाले AB इज इक्वल टू म्हणजे काय 25 स्क्वेअर इज इक्वल टू आता BM काढला आपण तर BM 24 म्हणजे सॉरी AM स्क्वेअर आणि BM काढला आपण किती 24 म्हणून 24 चा काय या ठिकाणी आपल्याला स्क्वेअर घ्यायचा आणि AM ही काय करायची त्याची साइड काढायची मग 25 चा स्क्वेअर किती झाला आपल्याला माहिती 625 AM चा स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे आणि 24 चा स्क्वेअर आपल्याला माहिती किती आहे 576 576 बरोबर नाही या पद्धतीमध्ये काय केलं या ठिकाणी 576 आणि मग नंतर 625 आणि 500 किती या ठिकाणी 76 मायनस मध्ये घेतलं AM स्क्वेअर आणि यांचं सबट्रॅक्शन आलं किती आलं बघा तुझ्या 49 अरे 15 मधून 6 गेले कलर 9 11 मधून 7 गेले कलर 4 आणि मग याचं टिकिंग स्क्वेअर म्हणजे AM इज इक्वल टू काय झालं या ठिकाणी 7 सेंटीमीटर AM 7 सेंटीमीटर आहे म्हणजेच AC इज इक्वल टू 2 into AM 2 into AM म्हणजे 2 into 7 म्हणजेच काय आलं 14 सेंटीमीटर म्हणजेच आपल्याला D1 इज इक्वल टू D2 इज इक्वल टू काय मिळालं 14 सेंटीमीटर बघा लक्षात आपलं एवढं सगळं आपण केलं कशासाठी तर हे D2 काढण्यासाठी केलं सेकंड डायगोनलची लेंथ आपल्याला काढायची कशी काढायची अजून एकदा नीट व्यवस्थित लक्षात घ्या आधी आपल्याला पेरिमीटर दिला त्या पेरिमीटरवरून मी काय केली त्यांची साईड काढली साईड म्हणजेच कोणती बघा लक्ष द्या AB इज इक्वल टू काय म्हणून आपण साईड इज इक्वल टू काय झालं 25 म्हणजे AB साईड माहिती झाली म्हणजे AC AD CD या सगळ्या साईड काय झाल्या 25 सेंटीमीटरच्या झाल्या लक्षात म्हणजे पेरिमीटर दिलाय त्या पेरिमीटरवरून रोमची आपण काय केली साईड काढली त्यानंतर डायगोनलची प्रॉपर्टी वापरून आपण काय केलं ते डायगोनलचा दोन हाफ पार्ट केला तर हाफ पार्ट किती आला 24 सेंटीमीटर तो पार्ट म्हणजे BM आणि काय MD मग आता हा राईट अँगल ट्रायंगल घेतला या ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेनस माहिती साइड फर्स्ट साइड माहिती आपल्या सेकंड साइड पायथागोरसच्या थेरम नुसार आपल्याला काय करता येते सेकंड साइड म्हणजे कोणती AM ही सेकंड साइड आपल्याला काढता येते आणि AM ही सेकंड साइड मिळाली म्हणजेच आपल्याला त्याचा डायगोनल काढता येतो डायगोनल हा त्याच्या काय असला पाहिजे दुप्पट असला पाहिजे म्हणून 2 into AM घेतलं 14 सेंटीमीटर म्हणजे D1 आपल्याला माहिती D2 माहिती आता आपल्याला काय करता येतं या ठिकाणी त्याचा एरिया काढता येतो म्हणून एरिया ऑफ काय रोम्बस एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू 1/2 into मी आता D1 into D2 घेतो बरोबर प्रॉडक्ट ऑफ लेंथ ऑफ काय डायगोनल म्हणजे D1 into D2 मग 1/2 into D1 किती वेळा किती 48 आणि D2 किती आहे 40 मग बेरीज 14 दोन्ही काय केलं या ठिकाणी 14 ला 14 ला काय केला भाग दिला आणि मग आता यांचा गुणाकार 48 into 7 आणि 48 into 7 साठी या ठिकाणी जाईल 56 4 5 7 चौक 28 28 आणि 5 किती झाले 33 म्हणजे 336 या पद्धतीमध्ये काय याचं आन्सर आपल्याला मिळतं स्क्वेअर सेंटीमीटर 336 स्क्वेअर सेंटीमीटर हा काय होतो त्या रोम्बसचा आपल्याला काय मिळतो एरिया
मिळतो 336 स्क्वेअर सेंटीमीटर. लक्षात म्हणजे लक्षात घ्या काय केलं आपण, पेरिमीटर दिला, त्या पेरिमीटरवरून साईड काढली, साईड माहीत झाली आपल्याला. त्यानंतर युजिंग प्रॉपर्टी ऑफ डायगोनल BM इज इक्वल टू 1/2 इंटू BD म्हणजे BM किती झाला 24 झाला. नंतर आपण इथं काय केलं, एक राईट अँगल ट्रायंगल घेतला आणि त्या राईट अँगल ट्रायंगल वरून पायथागोरसच्या थेरमनुसार AM काढलं आणि AM काढल्यानंतर आपल्याला सेकंड साईड काय या ठिकाणी मिळाली, सेकंड डायगोनल मिळाला. सेकंड डायगोनल माहित झाला म्हणजेच आपल्याला काय करता आलं या ठिकाणी एरिया करता आला. त्यानंतर घ्या आता 4 नंबर. 4 नंबर मध्ये काय दिलं पहा, if the length of diagonal of rhombus is 30 centimeter and its area is 240 square centimeter and its perimeter मध्ये आता त्याचा काय करायचं, आपल्याला पेरिमीटर काढायचं. बघा लक्षात घ्या, ही लेंथ ऑफ डायगोनल म्हणजे एका डायगोनलची लेंथ दिली आपल्याला 4 नंबर. आपल्या सेकंड डायगोनलची लेंथ काढायची. D1 इज इक्वल टू हाऊ मेनी, आता D1 इज इक्वल टू D1 इज इक्वल टू 30 सेंटीमीटर. मग आता इथे काय करू आपण, आधी पहिल्यांदा त्याला नाव देऊन टाकू आत्तासारखं रोम्बस. हा ABCD हा काय ABCD हा रोम्बस आहे. त्याच्या ऑल साइड्स ऑफ रोम्बस हा कॉन्ग्रंट. मग त्याच्या सगळ्या काय साइड कॉन्ग्रंट घेतल्या. BC आणि AD हे काय त्या ठिकाणी डायगोनल, त्याच्यापैकी BC इज इक्वल टू D1 इज इक्वल टू बरोबर आहे. BC इज इक्वल टू D1 इज इक्वल टू काय केलं आपण, किती आहे 30 सेंटीमीटर दिले आणि एरिया दिला आपल्याला. एरिया इज इक्वल टू काय एरिया, तर 240 स्क्वेअर सेंटीमीटर. मग आपल्याला आता एरिया माहिती झाला. एरिया माहिती म्हणल्यानंतर D1 माहिती म्हणल्यानंतर आपल्याला काय करता येईल, D2 काढता येईल बरोबर आहे. मग D2 काढू आपण. मग D2 काढायचं म्हणल्यानंतर आपण आता एरिया ऑफ रोम्बस, एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू 1/2 इंटू D1 इंटू D2 लिहितो मी. आता प्रॉडक्ट ऑफ काय लेंथ ऑफ डायगोनल, एरिया माहिती आपल्याला 240 1/2 इंटू D1 किती आहे 30, तर D2 आपल्याला काढायचे बरोबर आहे. D2 आपल्याला काढायचं. मग D2 काढायचं म्हणल्यावर तिथं मागायचं द्या 2 ने भाग दिला, हे 15 झालं. आता 240/15 इज इक्वल टू काय झालं D2 म्हणजे D2 इज इक्वल टू आता 15 1 15 बरोबर आहे. किती राहिला 9, 15 सख्खी 90 म्हणजे त्या ठिकाणी 16. मग D2 म्हणजे कोण आहे बघा किती. आता D2 म्हणजे इथं कोण आहे, तर D2 म्हणजे कोण आहे, आता इथं BC घेतलं तर BD आपल्याला AC म्हणावं लागेल. AC तर AC हा डायगोनल. तर आता दुसरा डायगोनल काय या ठिकाणी BD आहे. मग BD इज इक्वल टू D2 इज इक्वल टू काय झालं या ठिकाणी 16 सेंटीमीटर. मग D1 आणि D2 आपल्याला माहिती, D1 आणि D2 माहिती. मग D1 म्हणजे दोन डायगोनल, D1 आणि D2 म्हणजे दोन्ही डायगोनल. मग डायगोनल्स ऑफ रोम्बस बायसेक्ट इच अदर. द डायगोनल्स of rhombus perpendicular bisect each other. Perpendicular bisect each other. Bisect काय each other. म्हणून काय झालं या ठिकाणी एकमेकांना परपेंडिक्युलर तर आहेत आणि परत एकमेकाला काय करतात त्या ठिकाणी बायसेक्ट करतात. म्हणजे आता मागच्या गणितासारखं झालं की ही जी डायगोनल त्याचे हे अर्धे अर्धे पार्ट, BD डायगोनलचे हे अर्धे अर्धे पार्ट. मग आपल्याला साईड काढायची, म्हणजे हे साईड काढायची म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल घ्यायचा आणि या राईट अँगल ट्रायंगल मध्ये ह्या दोन साईड माहिती. तर तिसरी साईड आपण आता जसं पायथागोरसचा थेरम यूज करून काढली तशी इथं सुद्धा काय करता येईल, पायथागोरसचा थेरम यूज करून आपल्याला काढता येईल. म्हणून काय करू या ठिकाणी AM इज इक्वल टू घेऊन टाकू आपण. AM इज इक्वल टू 1/2 इंटू आता AC बरोबर नाही. मग 1/2 इंटू AC म्हणल्यानंतर कोण आलं 30 इज इक्वल टू 15 सेंटीमीटर. तसंच अर्ध घ्यायचं आपल्याला कोणतं BMचं. मग BM इज इक्वल टू 1/2 इंटू कोणाची आहे BDची. BD हा डायगोनल. आता BD हा डायगोनल आपण सेकंड डायगोनल काढला किती आहे 16 आहे. म्हणजे 1/2 इंटू काय झालं 16. मग 16 म्हणल्यानंतर या ठिकाणी इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. म्हणजे BM आणि AM आपल्याला माहिती झालं बरं नाही. म्हणजे क्वाड्रिलॅटरल सॉरी राईट अँगल ट्रायंगल घ्यायचा कोणता इन ट्रायंगल AMB
मेजरमेंट ऑफ अँगल एम इज इक्वल टू 90 डिग्री. मेजरमेंट ऑफ अँगल एम इज इक्वल टू 90 डिग्री. आणि मग बाय पायथागोरस थेरम, बाय पायथागोरस थेरम काय होईल या ठिकाणी बघा. काय या ठिकाणी काय देऊन जाईल की AB स्क्वेअर, AB स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर. बरं हायपोटेनस कोणता होतो AB होतो. आणि हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर. म्हणजे AM चा स्क्वेअर म्हणजे कोणाचा 15 चा स्क्वेअर, BM चा स्क्वेअर म्हणजे कोणाचा 8 चा स्क्वेअर. 15 चा स्क्वेअर 225 आणि याचा 64 म्हणजेच काय 289. टेकिंग स्क्वेअर AB इज इक्वल टू काय झालं या ठिकाणी हा कोणाचा स्क्वेअर आहे बघा लक्षात घ्या. या ठिकाणी 200 म्हणजे 17 चा स्क्वेअर आहे. बरोबर कोणाचा स्क्वेअर हा 17 चा स्क्वेअर म्हणजे साइड ऑफ काय या ठिकाणी साइड ऑफ रोम्बस इज इक्वल टू काय झालं 17 सेंटीमीटर. साइड ऑफ रोम्बस इज इक्वल टू काय 17 कारण AB काय साइड ऑफ रोम्बस. पण आपल्याला साइड विचारली काय आपल्याला साइड विचारली आपलं पेरिमीटर विचारले. अरे लक्षात आपल्याला काय विचारलं आपल्याला पेरिमीटर विचारले. म्हणजे नुसतं साइड काढून सुद्धा आपल्याला चालणार नाही. नुसतं साइड काढून चालते का नुसतं साइड काढून सुद्धा आपल्याला चालणार नाही. आपल्याला त्याचा पेरिमीटर काढायचं. पेरिमीटर ऑफ रोम्बस बरं पेरिमीटर ऑफ रोम्बस इज इक्वल टू काय म्हणायचं 4 इंटू साइड आपला काय करायचं पण म्हणायचं 4 इंटू साइड म्हणजे 4 इंटू किती या ठिकाणी 70 आणि 4 इंटू 70 म्हणजे 68. बरं म्हणून इथं पेरिमीटर ऑफ काय ठिकाणी रोम्बस इज इक्वल टू 68 सेंटीमीटर. म्हणजे लक्षात बघा या ठिकाणी काय केलं एक डायगोनल दिलाय आणि त्या क्वाड्रिलॅटरलचा त्या रोम्बसचा काय केला आपल्याला एरिया दिलाय. म्हणजे एक डायगोनल आणि एरिया जर माहित असेल तर आपला सेकंड डायगोनल काय करता येतो त्या युजिंग फॉर्म्युला आपल्याला काय करतो ते सेकंड डायगोनल काढतो. म्हणजे सेकंड डायगोनल आपण कोणता घेतला BD आणि फर्स्ट डायगोनल कोणता घेतला AC. म्हणजे काय झालं की या फॉर्म्युल्यावरून आपल्याला दोन्ही डायगोनल काय करता आले माहित करता आले. म्हणजे एक तर माहिती दिलेलं आहे तुम्हाला दुसरं आपल्याला काढता आलं. म्हणजे आता आपल्याला काय झालं की दोन्ही डायगोनल माहित आहेत. मग आता दोन्ही डायगोनल माहिती आहेत आपण काय केलं या ठिकाणी प्रॉपर्टीचा वापर करून काय केलं त्यांचे जे अर्धे पार्ट आहेत ते अर्धे पार्ट काढले. कारण की डायगोनल्स हा काय बायसेक्ट इच अदर एकमेकाला काय करतात ते बायसेक्ट करतात. म्हणून AM आणि BM हे काय त्या डायगोनलचे अर्धे पार्ट आहेत. मग त्यांचे अर्धे पार्ट झाले 15 सेंटीमीटर आणि दुसऱ्याचा अर्धा पार्ट झाला 8 सेंटीमीटर. मग आता हे 15 सेंटीमीटर हे 8 सेंटीमीटर आणि हा ट्रायंगल कोणता आहे राईट अँगल ट्रायंगल. म्हणून पायथागोरसचा थेरम आपण काय केला वापरला आणि पायथागोरसचा थेरम वापरून काय केलं AB साइड AB काढली. AB म्हणजे काय त्या रोम्बसची साइड आहे आणि रोम्बसची साइड माहित झाली म्हणजे आपल्याला त्या रोम्बसचा काय करता येतो त्या ठिकाणी पेरिमीटर काढता येतो. या पद्धतीमध्ये बघा लक्षात द्या आपण इथं आज प्रॅक्टिस सेट 15.2 मधला जे रोम्बसचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम काय केले सॉल्व्ह केले. पुढील लेक्चरमध्ये आपण दुसरा क्वाड्रिलॅटरल घेणार कोणता ट्रॅपेझियम त्याचा सुद्धा काय करायचा आपल्याला एरिया काढायचा आहे.